नमस्कार. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर या अंतर्गत शैक्षणिक सुविधा आणि योजना कोणकोणत्या आहेत तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर कामगारांसाठी यामध्ये परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. त्यानंतर क्रीडा शिष्यवृत्ती योजना, त्याचबरोबर साहित्य प्रकाशन अनुदान योजना, तसेच इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500 रुपयांच्या आर्थिक सहाय्य योजना राबवली जाते. तर याचबरोबर कामगारांच्या मुलांसाठी इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य कामगारांच्या पाल्यांकरता दिले जातं. तर याचबरोबर पाहू शकता की इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. त्याचबरोबर कामगारांच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमांकरता प्रतिवर्षी 20,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच कामगारांच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्ष 1,00,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य योजना देखील राबवण्यात येते. त्याचबरोबर पाहू शकता की वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्ष 60,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. त्याचबरोबर शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. त्याचप्रमाणे शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. त्याचबरोबर नोंदीत बांधकाम कामगारांच्या 2 पाल्यास MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजेच मोफत MSCIT प्रशिक्षण देखील दिलं जातं. याचप्रमाणे बांधकाम कामगाराच्या ITI व तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाते. कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी देखील आर्थिक सहाय्य दिले जाते. याचप्रमाणे बांधकाम कामगारच्या पाल्यास PhD अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरता शिष्यवृत्ती योजना आहेत आणि याचबरोबर इतर सर्वसाधारण शिष्यवृत्ती देखील आहेत. त्याचबरोबर कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी लॅपटॉप व टॅबलेटचे वितरण आणि तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट, तर अशा प्रकारच्या विविध योजना राबवल्या जातात आणि आपल्या चॅनलवरती या सर्व योजनांची माहिती डिटेल स्वरूपात येत्या दिवसांमध्ये दिली जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.